नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चला, रोजची कशी धावपळ ना, आणि आपले कामं कोण करणार, करावीच लागतील. ताई उठा आणि कामं करा असं मला वाटतं. तर म्हणून मी उठले आणि कामं केले. मोबाईल कितीही बघितला आणि मनाला कितीही शांत बसून ठरवलं तरी होत नाही. आपली कामं आपल्यालाच करावी लागतात, म्हणून टाईमपास करून जमत नाही. चला, आता रोजचंच माझं ओटा धुवायचं काम आहे. आणि तसं पाणी जास्त वेस्ट करू नये म्हणतात नाही तर घरात लक्ष्मी टिकून राहत नाही असंही आहे. पण काय करणार ना, बाहेर इथं चिखलच होते पावसामुळे. आणि पावसामुळे जर कितीही झाडू मारला तरी ते झाडून कचरा निघत नाही. म्हणून थोडं पाणी टाकलं की मग जरा फ्रेश वाटतं, म्हणून मग धुवून घ्यावं लागतं. आणि तसंच तर पाणीच खरंच वेस्ट करू नये. आपल्याला खूप हाल होतात उन्हाळ्यात. आणि चला, माझ्या दारात हे खूप छान असा वेल आहे आणि त्याचं हे फूल पण खूप देखणं आहे. आणि दारात फुलं झाडं हे पाहिजेच, छान वाटतं. तसंच आता पाणीसुद्धा आलेलं होतं, तेही भरून घेते. आणि एका दिवसाआड हे पाणी येतं. मला पियायला फक्त 2 हांडे भरून घ्यावे लागतात. आणि तसं आम्ही हे स्वयंपाकालाच वापरतो. पिण्यासाठी आम्ही फिल्टर पाणीच यूज करतो. आजकाल पाण्यामध्ये खूप क्षार येतं, म्हणून पोटाचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. आणि चला, पाणी वगैरे भरते. आणि घरात आले पण फरशी खूपच अशी भीतीची आहे की वाटतं की पडतो की काय, पाय घसरून. आणि पाय घसरला म्हणजे काय होईल त्याचा अंदाज आपल्याला माहीत नाही. आणि चला, पाणी वगैरे भरलं आणि मला पुढचेही कामं होते. म्हणजे बाहेर बघा, एवढा पाऊस सुरू आहे की धो 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 धो. आणि रोजच चाललेला आहे बरं का. आता किती दिवस चिकचिक चाललेला आहे. थोडंफार ऊन पडायलाच पाहिजे असं वाटत आहे. पण असू द्या, आपल्याला पुढच्या टायमासाठी पाणी आवश्यक असतं. आणि जिथं तिथं नुसते कपडे कपडे असंच असतं बाई. आणि किती आवरून घेतलं तरी निघतातच. आणि चला, आता कपडे वगैरे व्यवस्थित करते मशीनीवर. पण रोजच पसारा होतो, कारण रोजच आपलं तिथं कामच असतं. आणि भांडे वगैरे लावून घेते. आणि आजचा दिवस म्हणजे रोजच आपण जर ठरवलं ना, तर रोज आपला दिवस स्पेशल करू शकतो. फक्त आपलं मन प्रसन्न राहायला शिकायला पाहिजे. तसंच तर माझी ही नवीन रूम आहे. मी आधीच्या रूममध्ये राहत होते, तिथं माझ्या खूप ओळखी होत्या. आणि माझं खूप वर्ष तिथं टाईम गेलेला आहे. तर मला तिथं खूप ओळखी असल्यामुळे तिथं खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटायचं. आता इथंही वाटेल, कारण नवीन आहे म्हणून मन लागत नाही. आणि चला, भांडे वगैरे लावते. आणि तसंच मला माझ्या भाग्याला पण घ्यायला जायचं आहे. तिची वेळ झालेली होती. आणि पहिले ती बसने येत होती, पण आजकाल आम्ही तिच्या स्कूलजवळच राहायला आलो, म्हणून बस बंद केली. आणि चला, आता बटाटे वगैरेसुद्धा होते, कारण एक्स्ट्रा आणून ठेवते. मला बटाटे लागतातच, कशातही टाकते म्हणून. आणि घर जसं आवरलं तसं. आणि आपल्या हातात असतं आपलं घर कसं ठेवायचं. आणि घर क्लीन राहिलं म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटते. आणि चला, आता फायनली माझी भांडी वगैरे लावून झालेली होती. आणि कुठं भांडी ठेवावे लागतात, कारण माझ्याकडे ही एक मांडणी आहे, मोठी मांडणीवर ते ठेवलं आहे. कारण ह्या रूममध्ये कोटमाडा नाही आहे म्हणून. आणि कोटमाडा राहिला की आपले जे मोठे भांडे असतात ते कोटमाडेवर बसतात, पण नसल्यावर काही पर्याय नाही ना. आणि पावसाळ्याचे दिवस होते, रूम मला मिळाली नसती. आणि तसंही मला ही रूम खूप छान लागली बरं का, मस्त आहे. आणि चला, आता पाणी वगैरे तर भरून आधीच झालेलं होतं, पण आता हे हांडा पण व्यवस्थित ठेवून घेते. तसं मला एवढं पाणी लागत नाही, पण पर्यायासाठी भरून ठेवतो, कारण नंतर काही झालं पाण्याचा प्रॉब्लेम तर पाणी असायला पाहिजे. आणि चला, माझी भाग्याला आणलं फायनली. आणि मला जेवण वगैरे करायचं होतं. तसेच आजकाल आंबे बघून खायलाच पाहिजे, कारण आंबेसुद्धा आणलेले होते. पावसामुळे किडे निघू शकतात. चला, आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणून नक्की सांगा. आणि तुमच्या भरभरून प्रेम असू द्या. लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.